25-50 वर्ष समोर ठेवून विकास केला पाहिजे असं शरद पवार मला सांगायचे असं अजित पवार यांनी म्हटलंय। बारामती सारखंच माझ्या मनसरमध्ये व्हावं असं वाटतं असंही अजित पवारांनी बोलून दाखवलंय। मी नेहमी आदरणीय पवार साहेब मला सांगायचे, अजित उद्याचे 25-50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून विकास केला पाहिजे। मी बारामतीमध्ये केलाय। मनसरकरांनो, मी तुमच्याकडे अतिशय अधिकारवाणीने सांगतो का मी माझ्याकडे केलंय ते माझ्या मनसरमध्ये व्हावं म्हणून मी सांगतोय। रवींद्र आव्हाडांचे समर्थक नितीन देशमुखला या प्रकरणी आता अटकही करण्यात आलेली आहे आणि हा मारहाणीचा संपूर्ण प्रकार एका व्यक्तीने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलेला आहे। मुंबईतील पवईमध्ये सोसायटीतील वादातून ही मारहाण झाली आहे। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातले आपल्याला अपडेट्स देत आहेत। कृष्णा, वर्षा पवईतल्या एका उच्चभ्रू सोसायटीतला हा वाद आहे आणि सोसायटीची निवडणूक होती। त्या सोसायटीच्या निवडणुकीमध्ये नितीन देशमुख हे राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी आहेत आणि आव्हाडांचे समर्थक आहेत ते निवडणुकीला उभे होते, मात्र त्यांचा पराभव झाला आणि त्यावरून या दोघांमध्ये वादावादी झाल्याचं कारण समोर येतं आहे। आणि त्याच वादातून नितीन देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दुसऱ्या विरोधातल्या सगळ्या जे काही लोक होते त्यांना मारहाण केल्याची ही माहिती समोर येते आणि या मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा आता समोर आलेला आहे। यानंतर पवई पोलीस ठाण्यात नितीन देशमुख आणि इतरांवरती जी काही तक्रार दाखल करण्यात आलेली होती त्यानंतर गुन्हा सुद्धा दाखल झाला आणि या प्रकरणामध्ये नितीन देशमुख आणि आणखी दोघांना आतापर्यंत अटक केल्याची माहिती मिळते आहे। आज त्यांना कोर्टामध्ये हजर सुद्धा केलं जाणार आहे। मात्र याच प्रकरणात आणखी 2-4 आरोपी आहेत ते सध्या फरार आहेत, त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत। मात्र आव्हाडांचे समर्थक म्हणून नितीन देशमुख यांना ओळखलं जातं आणि विधानभवनाच्या पायऱ्यांवरती मागच्या अधिवेशनामध्ये जो काही राडा झालेला होता, गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आणि आव्हाडांचे कार्यकर्ते एकमेकांना जे काही भिडलेले होते त्यावेळेला नितीन देशमुख यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला होता आणि त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झालेली होती। त्यानंतर पुन्हा एकदा नितीन देशमुख हे या वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेले आहेत आणि आता पवई पोलिसांकडून त्यांच्यावरती अटकेची कारवाई केली गेलेली आहे। आज त्यांना कोर्टात हजर करून त्यांची पोलीस कोठडीची मागणी सुद्धा केली जाणार आहे। मात्र सोसायटीतल्या निवडणुकीच्या वादावरून ही मारहाण नितीन देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी समोरच्या व्यक्तीला केल्याची माहिती समोर येते आणि त्याच प्रकरणात त्यांच्यावरती अटकेची कारवाई करण्यात आली। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण हे दृश्य पाहतोय, सोसायटीच्या निवडणुकीत पराभव झाला आणि त्यानंतर विरोधकाला अमानुषपणे मारहाण केली आणि त्यानंतर अटकेची कारवाई देखील आता करण्यात आलेली आहे। महत्वाची आहे, सरकार आणि निवडणूक आयोग बेजबाबदारपणे वागतंय असं लक्ष्मण हाके म्हणतायत। राज्यातलं सरकार सुप्रीम कोर्टाकडे लक्ष द्यायला तयार नाहीये। बांठिया समितीच्या आकडेवारीला आमचा विरोध आहे असंही हाकेंनी बोलून दाखवलंय। ओबीसी आरक्षण कमी झालेलं आम्हाला चालणार नाही असंही हाके म्हणतायत। शासन आणि निवडणूक आयोग बेजबाबदार पद्धतीने वागतंय। मला वाटतंय महाराष्ट्रामधलं सरकार सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्याकडे लक्ष द्यायला तयार नाही, निवडणूक आयोग जबाबदारीने वागायला तयार नाही। बांठिया समितीनं जी काही माहिती संकलित केलेली आहे जुजबी, त्या आकडेवारीला ओबीसींचा विरोध असेल आणि ओबीसीचं आरक्षण कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी झालेलं ओबीसींना चालणार नाही आणि तशाच माहितीच्या आधारे जर निवडणुका रेटून नेण्याचा प्रयत्न जर कोणी केला तर ओबीसी बांधव या निवडणुकांवरती बहिष्कार घालेल। तर बारामती सारखं शहर राज्यात आणि देशातही नाहीये असं वळसे पाटील यांनी बोलून दाखवलंय। बारामतीचा विकास अजितदादांच्या नेतृत्वाखाली झालेला आहे। बारामती सारखं मनसर करायचंय असंही वळसे पाटलांनी बोलून दाखवलं। दादांची बारामती, एकदा दादा आम्हाला तुम्ही वेळ द्या, आम्हाला तुमची बारामती लोकांना दाखवायची। आज बारामती सारखं शहर राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा नाही आणि हे सगळं दादांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे। तसंच मनसर आपल्याला करून दाखवायचंय। तर मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी तिसरी नोटीस पाठवली आहे। पोलीस चौकशीला हजर राहण्यासाठी पुणे पोलिसांची ही नोटीस आहे। पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही नोटीस पाठवलेली आहे। एक महत्वाची बातमी समोर येते। 50% वर आरक्षणाची मर्यादा सुप्रीम कोर्टात आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। काल डेटा सादर केला आणि आता राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांची ही माहिती समोर आली आहे। महत्त्वपूर्ण सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि आता या सुनावणीला सुरुवात झाली आहे। काल डेटा सादर केला आणि 50% वर आरक्षणाची मर्यादा याच्यावर आता सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे। काल डेटा सादर केला राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांची ही माहिती आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय।
आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी 2 तारखेला मतदान होत आहे, 3 तारखेला मतमोजणी होणार आहे आणि 57 जागांसंदर्भात नेमकं काय आता पुढे येत आहे, काय निर्णय घेतला जातोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. काल डेटा सादर केला राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांची. कोर्टामध्ये ही माहिती आहे. 50% आरक्षणाची मर्यादा आहे. सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे. महत्त्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण या ठिकाणी पाहताय.